आमदार रोहित पवार सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। आमदार रोहित पवार सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। दादा, खरं तर टीटी पेपर फुटी प्रकरणातले आता 10 आरोपी सध्या ताब्यात घेतले आहेत। कुठेतरी प्रशासनाची अकार्यक्षमता समोर येते। नाही आहेच ना, आता 10 करा, 20 करा, 30 करा, पण हे जे काय घडलेलं आहे ना, याच्यात खूप सामान्य मुलांमध्ये रोष आहे। 6 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही या बाबतीतलं तिथं उभं करत आहोत। काय झालंय की फार लाईटली घेत आहेत। पेपर फुटला, वा वा, आम्ही कारवाई केली, मजा। त्यात गरिबाचं जे नुकसान होतं त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आणि सरळ सरळ तिथे असणारे जे मंत्री काय म्हणतात, आम्ही ऑनलाईन घेऊ। अरे ऑनलाईनमध्ये तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आणि त्या तिथं पेपरफुटी झालेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात ना, ह्या दुर्दैवाने काय होतं की सामान्य जी मुलं मुली आहेत, जे कुठेतरी स्वप्न घेऊन चाललेले आहेत, भविष्यात काहीतरी आपल्याला चांगलं करता यावं, ह्या पेपर फुटल्यामुळे मानसिक ताप त्यांना जो होतोय ना, तो खूप मोठा होतोय। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, हे जे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, ते फार दुर्दैवी आहे। आता खरं तर 2-3 दिवसापासून मुंबई असेल, पुणे असेल, अगदी जोरदारपणे पाऊस सुरू आहे। त्याच्यामध्ये झाडं उन्मळून पडलं किंवा मॅनहोलमध्ये काही व्यक्तींचा मृत्यू सुद्धा झाला आहे। अशी दुर्दैवी घटना घडत असताना अमित साटम जे आहे, जे भाजपाचे, ते त्यांच्याबद्दलचे सर्व सांगतात, ते स्वतः हसतायत। अगदी ह्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? त्यांना घरी ठेवलं पाहिजे। भाजपमध्ये कुठेतरी नैतिकता असेल त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या विचाराची, तर एक 11 वर्षाचा मुलगा ज्याला भारतासाठी क्रिकेट खेळायचं होतं, हे स्वप्न मनामध्ये ठेवून शाळेत ये जा करायचा, रोहित शर्माबद्दल तो चांगलं लिहायचा, शाळेच्या बसमध्ये घरी येत असताना झाड पडलं तर त्याचा मृत्यू झाला। आणि एक जो व्यक्ती आहे 50-60 वर्षाचा, तो घरी येत होता, त्यात तो मॅनहोलमध्ये ती व्यक्ती पडली आणि त्यांचा मृत्यू झाला। या दोघांच्या बाबतीत तुम्ही हसून जर त्यांची चेष्टा करत असाल, म्हणजे गरिबाची चेष्टा आहे ना। तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये, हे असताना सुद्धा तुम्ही जर गरिबाची चेष्टा करत असाल तर त्यांना घरीच बसवलं पाहिजे, असं आमचं मत आहे। आता शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे, सर्व अटी बाजूला सोडून, यासाठी तुम्ही खरं तर आंदोलन केलं, त्याची पूर्तता झाली असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही झाली। आता 8 तारखेला सकाळी 10:30 वाजता परदेशी कमिटीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आम्ही भेटणार आहोत। परदेशी साहेब जे माजी अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करून ते काय बोलतात हे आम्हाला बघावं लागेल। आणि ते होऊन सुद्धा जर मार्ग निघत नसेल तर मग काही शांत बसून चालणार नाही। आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 7-8 हजार शेतकऱ्यांबरोबर तिथं आंदोलन केलं। मग विदर्भामध्ये आम्हाला 20-25 हजार शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावं लागेल। शेवटचा प्रश्न विचारतो, सहकारच्या कार्यक्रमाला आलात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणतात की महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये सहकार रुजला आहे। या सर्व सहकाराच्या बाबतीत तुम्ही कसं बघता? आता सहकार रुजायचं कारण म्हणजे हे सगळी लोक आहेत, म्हणजे पक्ष विचार याच्या पलीकडे जाऊन या लोकांनी कार्य केलेलं आहे। त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी संघर्ष केलेला आहे। आणि सहकार क्षेत्र आपण जर बघितलं, या देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर मग कर्नाटक आणि गुजरातमध्ये तिथे येतं। त्यामुळे खरंच क्रेडिट जर द्यायचं असेल तर फार 100 वर्षापासून ज्या ज्या लोकांनी या सहकार क्षेत्रासाठी कष्ट उचलले, प्रामाणिकपणे काम केलं, काही ग्रामीणमध्ये काम करतात आणि ही जी संस्था आहे आपली, ही शहरामध्ये काम करते, अशा सगळ्यांनी हे कष्ट केल्यामुळे आज आपल्याला सहकार क्षेत्र तिथं दिसतंय। पण विषय एवढाच आहे की हळूहळू कुठेतरी या सहकार क्षेत्रामध्ये दबाव आणण्याचा काही जण तिथं प्रयत्न करत आहेत, इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करत आहे। आमचं मत आहे की त्याला मोकळीक द्या। जे कुठल्या संस्था असतील त्यांना त्यांचं राजकारण करूया, त्याच्यातून त्यांचा विकास होऊ द्या सोसायटीचा, आणि त्यांचं कार्य तिथं वेगळ्या पद्धतीने व्हावं। कन्सॉलिडेट करून सगळ्याच गोष्टींवर कंट्रोल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तर एक अधिकारशाही ही सहकार क्षेत्रामध्ये चालत नसते। सहकार क्षेत्रामध्ये लोकशाही ही महत्त्वाची असते आणि सहकार क्षेत्रामुळेच या महाराष्ट्रामध्ये लोकशाही ही जिवंत राहिली असं आपल्याला म्हणावं लागेल। सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत राहिली आहे, अशी भूमिका खरं तर आमदार रोहित पवार यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।